मित्रांनो, सुप्रिया सुळे यांनी जे धक्कादायक विधान केलेलं आहे त्यावर रवींद्र पोखरकर यांनी एक एपिसोड बनवला आहे. आता त्या एपिसोडवर कारण त्यांनी अत्यंत महत्त्वाचा विषय हाती घेतला आणि लक्षात घ्या, कारण ज्या विषयाला हात लावण्याची कोणी हिम्मत करत नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत दाभोळकर यांचं काय झालेलं आहे, पानसरे यांचं काय झालेलं आहे आणि सध्या 2014 पासून तर या अंधभक्तांचा सुळसुळाट झालेला आहे. अंधभक्तांना भोंदूंना तर असं वाटत आहे की जणू काय आमचंच राज्य आलेलं आहे आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला हे सगळे भोंदू बुवा बाबा हजर होते. आता सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय विधान केलं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु बघा, आणि अंधभक्तांचा ब्रेन वॉश झालेला असतो. त्यांना कोणाला संत म्हणावं कोणाला नाही म्हणावं हे कळण्याची बुद्धी त्यांच्याकडे नसते. तो विवेक ते हरवून गेलेले असतात, लक्षात ठेवा. आता आपल्याला त्यांच्यावर जास्त सध्या काही बोलायचं नाही, परंतु सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेलं विधान हे अत्यंत धक्कादायक आहे. लक्षात ठेवा, याच्या अगोदर राजू परुळेकर एकदा म्हटले होते महाराष्ट्राचं वाटोळं या 2 नेत्यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, तसं तर प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे. त्यामध्ये राजू परुळेकर यांनी सांगितलेले 2 नेते म्हणजे एक तर शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. लक्षात ठेवा, म्हणजे हे महाराष्ट्राला दिशा देऊ शकणारे नेते, परंतु यांनी ते काम केलं नाही. फक्त त्याचा वापर आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी केलेला आहे. आणि त्याच शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई यांनी काय म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकर यांचे वारस आहेत. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या भोंदू बुवा बाबांना आपल्या शपथविधीला बोलावलं, लक्षात ठेवा. आणि त्यांनी तो एपिसोड पाहण्यासारखा आहे. विथ प्रूफ त्यांनी सगळी चिरफाड केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की आता कोणीही संत नाही. तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सुद्धा, लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा जवळपास एकूण लोकसंख्येच्या 15 ते 20% लोक हे बुवाबाजीमध्ये अडकलेले होते. आणि ते कशा पद्धतीने आचरण करायचे हे स्वतः तुकाराम महाराजांनी डोळ्याने पाहिलं. आणि बुवाबाजीच्या विरोधामध्ये, भोंदूगिरीच्या विरोधामध्ये तुकाराम महाराजांनी जवळपास 150 अभंग लिहिले. आणि जे अत्यंत परखड आहेत, जे आजच्या कोणालाही पचणार नाहीत. ज्यांना हे लोक संत म्हणतात, लक्षात ठेवा, संत कोणाला म्हणावं हे सुद्धा कळायला मार्ग नाही. ज्यांना हे लोक संत म्हणतात त्या लोकांना तुकाराम महाराजांचा एक शब्द सुद्धा पचणार नाही एवढ्या तीक्ष्ण शब्दामध्ये. कारण तुकाराम महाराजांची भाषाच तशी आहे, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. लक्षात ठेवा, शब्दांचे बाण घेऊनच तुकाराम महाराज प्रहार करत होते. आणि आज सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जे चुकीचं विधान केलेलं आहे त्याचा तर जाहीर निषेधच आहे. आता राजू परुळेकर यांनी जे विधान केलं, लक्षात ठेवा, शरद पवार पुरोगामी होते आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुरोगामी होते, परंतु त्यांनी जी व्यवस्था निर्माण करायला हवी होती ती केली नाही. हा त्यांचा खरा दोष आहे. परंतु सध्या जे राज्यकर्ते आहेत, खास करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, मित्रांनो, हे पार कळस आहे. या लोकांनी कळस गाठलेला आहे. लक्षात ठेवा, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे पार खाली आहेत, बुडाशी आहेत, शांत खुर्चीवर बसलेले आहेत. परंतु या लोकांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पार कहर करून टाकलेले आहे. या लोकांनी सगळ्या सीमा ओलांडलेल्या आहेत. एखादा भोंदू बुवा बाबा तुम्ही ज्या पद्धतीने पाहता कशा सीमा ओलांडतो, अगदी या सगळ्या सीमा ओलांडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. आणि बघा, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आलेली एक कॉमेंट रवींद्र पोखरकर यांच्या पोस्टवर ती अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, एक कॉमेंट करणारा काय म्हणतो, सर ही बायकामधली नाना पाटेकर आहे, हाही चांगला तोही चांगला. नाना पाटेकर तुम्हाला माहित आहे, गोल कोणताही कुठे गेला, हा नेताही चांगला तो नेताही चांगला. अशा पद्धतीने खऱ्याला खरं म्हणण्याची हिम्मत आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिम्मत सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नाही. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाला कसलाही बेस नाही, लक्षात ठेवा.
आतापर्यंत सुप्रिया सुळे यांचं राजकारण किंवा त्या निवडून येत होत्या केवळ आणि केवळ शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळेच. त्यांची स्वतःची अशी ना विचारधारा आहे, ना नेतृत्व आहे, ना काही सुद्धा नाही. लक्षात ठेवा. फक्त गोल 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 आयता शरद पवार यांच्या घराण्यामध्ये जन्मल्यामुळे आता शरद पवार यांचा एवढा मोठा वारसा आहे आणि त्याचा फक्त सुप्रिया सुळे यांना फायदा झालेला आहे. अन्यथा सुप्रिया सुळे कोठे साध्या जिल्हा परिषद मेंबर तर सोडा, सरपंच सुद्धा झाल्या नसत्या. मित्रांनो, नरेंद्र दाभोळकर यांच्या सावलीला सुद्धा उभा राहण्याची लायकी देवेंद्र फडणवीस आणि या राज्यकर्त्यामध्ये नाही. नरेंद्र दाभोळकर हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वारसा चालवणारे एक वारकरी होते असं म्हटलं तरी हरकत नाही. तितका विवेक त्यांच्यामध्ये होता. लक्षात ठेवा. आम्ही कधीही काही लोकांचा असा दृष्टिकोन असतो की आम्ही जातीय अंगातून बोलतो, जातीय अँगलमधून बोलतो. बघा, नरेंद्र दाभोळकर हे तर जाती धर्माच्या पलीकडे गेलेले होते, परंतु काही लोकांच्या डोक्यामध्ये जात शिरलेली असते. त्यांच्यासाठी सांगतो, नरेंद्र दाभोळकर हे स्वतः ब्राह्मण होते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वतः ब्राह्मण आहेत. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यावर एखाद्या वेळेस आघात होतो, कोणी काहीतरी बोलतं, त्यावेळेस ते स्वतः जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही कधीही जातीभेद करत नाहीत. जो चांगला तो चांगला, त्याचं 100% समर्थन करतो आणि जो वाईट, मग तो स्वतःच्या जातीचा जरी असला, आमचा सख्खा भाऊ जरी असला, तरी सुद्धा त्याला विरोधच असतो. ही आमची भूमिका आहे. परंतु अनेकांच्या ही भूमिका लक्षात येत नाही आणि यामुळेच महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे. मित्रांनो, प्रत्येकाने, आता मला अनेक वादामध्ये पडायचं नाही, त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा, प्रत्येकाने रवींद्र पोखरकर यांचा तो एपिसोड पाहावा आणि कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक कोणता तरी बुवा बाबा आणून इथं मिरची वगैरे यज्ञ केला होता, हे सुद्धा त्यांनी त्यामध्ये मांडलेलं आहे. हे स्वतः भोंदू बुवा बाबांचे भक्त आहेत, अंधभक्त आहेत, त्यांच्या आहारी गेलेले पेशंट आहेत. म्हणजे भोंदू बुवा बाबाचा जो रोग असतो, या रोगाने हे स्वतःच ग्रस्त आहेत. म्हणजे एखादा रोगी, लक्षात ठेवा, एखादा रोगी आणि त्या रोगीबद्दल, त्या पेशंटबद्दल अशा पद्धतीचं धक्कादायक विधान सुप्रिया सुळे जर करत असतील तर महाराष्ट्रामध्ये राजकारण शिल्लक आहे का? महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष शिल्लक आहे का? महाराष्ट्रामध्ये जनतेचा आवाज बनणारं कोणी शिल्लक आहे का? कालच तुम्ही पाहिलं असेल, मुंबईमध्ये मोहित कंबोज नावाचा, त्याच्या पार्टीला काँग्रेसचे नेते धीरज देशमुख, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, आणि मग लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? मी तर म्हणतो सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तिथं जायला हवं होतं. आणि अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे ना जनतेचा कोणी वाली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 39 आमदार खरातकडे जाऊन सुद्धा आज उझळ माथ्याने फिरत आहेत. हे आमदार भोंदू बुवा बाबा हे तुमच्यावर राज्य करत आहेत आणि असे आमदार, असे नेते, असे भोंदू हे प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. एवढंच नाही, प्रत्येक गावामध्ये आहेत. हुकून चुकून जर एखादं गाव जर नसेल तर शेजारच्या गावामध्ये आहेत. बघा, ज्या वेळेस तुम्ही मुहूर्त पाहण्यासाठी जाता, घर बांधताना, वास्तुशांती करताना, तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न करण्यासाठी मुहूर्त बघण्यासाठी एखाद्या ज्योतिषाकडे जाता, पंचांगवाल्याकडे जाता, त्याच वेळेस तुम्ही या भोंदूंची, या थोतांडाची शिकार झालेले असता. लक्षात ठेवा. जास्त काही बोलत नाही, तुर्तास एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.